हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या परिवारातला, राजश्री परिवारातला एक मेंबर, एक सुंदर अभिनेत्री मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. निमित्त खास आहे. देवमाणूस हा त्यांचा चित्रपट रिलीज होतोय 25 एप्रिलला. तुम्हाला कळलंय मी कोणाबद्दल बोलतेय. स्वागत करूया अभिनेत्री रेणुका शहाणे यांचं. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. माझं माहेर मॅम खूप सुंदर दिसताय. मला ही पैठणी खूपच आवडली आहे. कशा आहात? मस्त मस्त मजेत आहे. खूप उत्सुक आहे आता प्रेक्षक बघतील चित्रपट. येस. आणि ना ट्रेलर लॉन्चला सुद्धा तुम्ही एक सुंदर पैठणी नेसली होती. आज सुद्धा मेन गप्पांना फोकस करायच्या आधी जर आपल्या महिला वर्गासाठी आवडता प्रश्न विचारते, किती पैठणी आहेत तुमच्याकडे? बऱ्याच आहेत. प्रत्येक इव्हेंटसाठी? हो हो, अगदी अगदी बऱ्याच आहेत. आणि ही मला इंस्टाग्रामवरून मला एका सिलाई स्टोरी नावाच्या स्टोरनी मला हे सांगितलं की देवमाणूसच्या प्रमोशनसाठी तुम्ही जर पैठणी नेसत असाल तर प्लीज आम्हाला सांगा. तर त्यामुळे मी म्हटलं हो मला नेसायच्यात. आणि कॉटन पैठणी नव्हती माझ्याकडे, त्यांनी पाठवली. त्यामुळे तुम्हाला आवडतं साडी नेसायला? साड्या म्हणजे माझं प्रेम आहे अक्षरशः, जीव की प्राण. येस. चित्रपटाचं नाव मस्त आहे, देवमाणूस. खरं तर आपल्या आयुष्यात अशी माणसं असतात ना जी आपल्याला योग्य मार्ग सांगतात किंवा आपण काय केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे याच्याबद्दल मे बी इनिशियल डेजला गायडन्स करतात, राईट? आज मला या निमित्तानं विचारायला आवडेल सुरुवातीलाच, मॅम तुमच्या आयुष्यातलं तर देवमाणूस व्यक्ती कोण ठरली? मी म्हटलं वैयक्तिक जर हा प्रश्न असेल तर डेफिनेटली माझी आजी आणि माझी आई. आजी तर खूपच, कारण म्हणजे आई शिस्त लावण्यात इतकी मग्न असते कधी कधी, म्हणजे जे खास हे लाड असतात ते आपले आजी आजोबाच करतात. तर तशी ती माझी आजी, आणि तिच्याकडून मला अनेक गोष्टींचा वारसा मिळाला. आणि एक सपोर्ट, एक बॅकबोन होती ती. म्हणजे अमेझिंग महिला होती, खूप कणखर. म्हणजे तिने तिच्या आयुष्यात खूप उतार चढाव पाहिलेले, पण तरी म्हणजे इतकी पॉझिटिव्ह होती ती. आणि आमच्याकडे म्हणजे शिवणकला म्हणा, अत्यंत म्हणजे अफाट सुगरण होती ती. आणि भजनाचा क्लास असायचा, त्यामुळे वारकरी जी परंपरा होती ती आमच्याकडे लहानपणापासूनच मला सवय आहे त्याची, हरिपाठ वगैरे. आणि असं एकंदरीत आयुष्य माझं, त्यामुळे एक चांगली मूल्य मला त्यांनी दिली, आजी आणि आईनी. आणि प्रोफेशनली म्हणशील तर दोन मी मानते. म्हणजे एक बडजातियांचा परिवार असं मी म्हणेन, कारण ते खरंच देव माणसं आहेत. माणसांनी कसं देवत्वाकडे जावं आणि जगावं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. इतकी चांगली माणसं आहेत. म्हणजे असं नाही की ह्या क्षेत्रात राहून सुद्धा सातत्याने बघा, पहिल्यापासून आत्तापर्यंत त्यांच्यामध्ये असा काहीही एक बदल झालेला नाही आहे. कुठेही ते असे करप्ट नाही झालेले आहेत असं मी म्हणेन. आणि सगळ्यात आधी म्हणजे माझे मेंटोर अजीज मिर्झा, सर्कसच्या नंतर त्यांनी मला प्रेरणा दिली की मी अभिनेत्री बनू शकते. सो ही देवमाणसं, आणि त्यांची वृत्ती पण तशीच आहे, संत वृत्तीचे आहेत ते अजीज मिर्झा, खूप छान. सो मी खरंच भाग्यशाली आहे की एवढे सगळी देवमाणसं मला आजूबाजूला मिळाली, सापडली, माझ्या आयुष्यात होती. येस. तुम्ही लोकांचं तर कौतुक केलं मॅम, पण तुम्ही गेली इतकी वर्ष काम करताय. खरं तर इंडस्ट्रीमध्ये इतके वर्ष काम करणं, चांगली कामं करण्यामध्ये सातत्य असणं हे अजिबातच सोपं नाही आहे. मला सांगा, तुम्हाला काय इन्स्पायर करत असतं टू गो ऑन? मला वाटतं की इतर लोकांचं इतकं चांगलं काम आणि इतर लोकांचं खडतर जगणं, आणि त्यात आपण किती लकी आहोत ह्याचं जे भान आहे ना, ते मला सातत्याने त्या पर्पजवर ठेवतं की नाही, आपण चांगलं काम करायला पाहिजे, चांगले विचार केले पाहिजेत, चांगलं बघितलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. जर तुमच्याकडे काही चांगलं बोलण्यासारखं नसेल तर नका बोलू. जर तुमच्याकडे काही म्हणजे चांगल्या गोष्टी देण्यासारख्या नसतील तर गप्प बसा किंवा शांत राहा. आणि अशाच गोष्टी करा जिथे तुम्हाला काहीतरी एक चांगलं सकस असं देऊ शकाल तुम्ही किंवा बोलू शकाल. असं मला असं वाटायला लागलंय जास्त आणि जास्त आता वयोपरत्वे. मस्त. पण ज्या देवमाणूस बद्दल तुम्ही पहिल्यांदा ऐकलं, जेव्हा तुम्हाला तेजस सरांनी स्क्रिप्ट ऐकवली किंवा तुम्ही ह्या चित्रपटाचा भाग आहात हे कळलं,
असं असतं ना की ती गोष्ट क्लिक व्हायला लागते त्या स्क्रिप्ट हो, हो, बद्दलची, कारण अगदीच. प्रत्येक कॅरेक्टरना ती अभिनेत्री बरोबर निवडत हो, असतं. हो. तुम्हाला काय होतं क्लिक होणार ते? मला वाटतं की ती कथाच इतकी आजच्या युगासाठी फार महत्वाची कथा आहे. आणि असे म्हणजे एका वयाच्या नंतर मुख्य रोल्समध्ये आपण त्या वयाची माणसं बघत बरं, तर ते खूप रेअरली मिळतं. आणि केशव आणि लक्ष्मी असे आहेत जे एका वयाचे आहेत आणि तरीही ते मुख्य पात्र आहेत त्या ह्याचे. ते एक आकर्षक गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं की आपण आजूबाजूला जेव्हा आजच्या युगात बघतोय की अत्यंत नकारात्मक लोक सुद्धा खूप काय काय मिळवत असतात आणि त्यामुळे कुठेतरी लोकांचा विश्वास ढासळतोय, सगळ्यात चांगल्या गोष्टींवरचा विश्वास ढासळतोय. तर ह्या चित्रपटामध्ये पण त्याची व्याख्या खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे ते एक महत्वाचं कारण आहे माझं चित्रपट करण्यामागचं. लगेच होकार दिला होता तुम्ही? मला त्यांनी चॉईस दिला नव्हता. म्हणजे त्यांना मला होकारच ऐकायचा होता माझ्या तोंडी. आणि तो मला म्हणाला होता, मी कथा वगैरे ऐकवतोय पण तू नाही नाही म्हणायचंयस. तर मग मी कथा ऐकली आणि मी म्हटलं मी नाही का म्हणू, इतकी चांगली कथा आहे. आणि मग पटकथा वाचून तर मला अजूनच आवडली ती. आणि त्यामुळे माझा होकार होताच. आणि मग नंतर मला कळलं की महेश करणार आहे, त्यामुळे ते एक ॲडेड फॅक्टर होता की अरे वा, मी कधीच म्हणजे ॲज अ ॲक्ट्रेस त्यांच्याबरोबर काम केलं नाही. म्हणजे ते डिरेक्टर म्हणून पण मी काम कधीच केलेलं नाही आणि एक सहकलाकार म्हणून पण नाही. अगदी. पण सेटवर 2-2 डिरेक्टर होते या निमित्ताने. सुबोध पण होता. सुबोध 3 डिरेक्टर. हो हो, येस, अगदीच. आणि ना छान असतं माहिती, कारण आपले सहकलाकार ते उत्तम ऍक्टर पण असतात आणि ते डिरेक्टर पण असतात. एक्झॅक्टली. तर लर्निंग अजून खूप वाढतं. म्हणजे ॲज अन ॲक्ट्रेस पण मला वाटतं की माझा विकास झालाय आणि ॲज अ डिरेक्टर पण डेफिनेटली जे काही काम आपण करतो ना त्याच्यातून खूप शिकायला मिळतं. आणि फक्तच आपल्या सहकलाकारांकडून नाही, पण म्हणजे आमचे कॅमेरामन अमेय चव्हाण कुठल्याही परिस्थितीत इतक्या शांतपणे ते त्याला सामोरे जायचे ना, म्हणजे मी त्याला पण संत प्रवृत्तीचाच माणूस म्हणते खरंच. कारण सिनेमॅटोग्राफर्स खूप म्हणजे जिकिरीचं काम असतं ते ऑन सेट. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते चित्रीकरण केलंय आमचं. सो रिअली हॅट्स ऑफ. येस. आणि आता महेश सरांचा उल्लेख झाला. खरं तर तुम्ही गेली 40 वर्ष ओळखता एकमेकांना, पण तो योग आला नाही कधी एकत्र काम करायचा, जो देव माणूसच्या निमित्तानं जुळून आला, राईट? असं तुम्हालाही प्रश्न पडला असेल का की यार 40 वर्षात का कधी कोणी आपला विचार नाही केला? दोघांनाही झालं की कसं काय असं झालं की आपण एकत्र कामच नाही केलं. आणि पण मला असं वाटतं की एक करेक्ट जागा आणि करेक्ट वेळ असते सगळ्याच गोष्टींची, आणि ती मला वाटतं देव माणूस मध्ये जमून आलाय. येस. आणि मी ट्रेलर बघितला ना, लिटरली एक इमोशनल राईड असते ना, तसा हा ट्रेलर आहे. ही लक्ष्मी कशी आहे? म्हणजे ती पैठणी विणकाम करणारी आहे हे तुम्ही सांगितलंय. कशी आहे ती स्वभावाने? ती शांत आहे, संयमी आहे का तापट आहे? डेफिनेटली नाही, अगदीच शांत आणि संयमी आहे. आणि तिला दृढ विश्वास आहे तिच्या अध्यात्मावर, तिच्या संस्कारांवर. आणि तिच्या आजूबाजूला म्हणजे ती जर वाईट पण कोणाला बघत असेल तर त्याच्यातलं चांगलेपणच तिला जास्त दिसतं. अशी आहे ती. पण ती, मी असं म्हणणार, ती कणखर सुद्धा आहे. म्हणजे तिची मतं ती खूप व्यवस्थितपणे तिच्या नवऱ्यासमोर पण मांडते. असं त्यांचं जे नातं आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे की गावाकडचं असलं तरीही त्याच्यामध्ये एक इक्वालिटी आहे, एक समानता आहे. आणि ते तितकाच सन्मान करतात केशव लक्ष्मीचा, कारण ती म्हणजे अगदी एक बॅकबोन जसा असतो ना त्यांचा, तशी आहे ती. त्यामुळे केशव शिवाय लक्ष्मीने आणि लक्ष्मीशिवाय केशवने, असं ते झालेलं आहे कुठेतरी. लक्ष्मी प्ले करताना किंवा ती वाचताना, परफॉर्म करताना रोज तुम्हाला प्रश्न पडत होते तिच्याबद्दल की हिचं वागणं का आहे असं, जे प्रेक्षकांना उलगडेल 25 तारखेला? नाही, मला वाटतं तिच्याबद्दल प्रश्न नव्हते, पण मला ती खूप आवडली. म्हणजे मला तिच्याकडून खूप घेण्यासारखं आहे असं वाटलं. उलट एक पर्सनॅलिटी म्हणून त्या ज्या पद्धतीने ती एक अगदी साध्या पद्धतीने पण तरीही गहन पद्धतीने सामोरी जाते गोष्टींना, तर ते म्हणजे आणण्यासारखं आहे आपल्या आयुष्यात. कोणती गोष्ट ठेवायला आवडेल लक्ष्मीबद्दलची? मला वाटतं एक क्वायटनेस जो आहे ना, की तुम्ही जेव्हा शांत असता
तेव्हा तुम्ही जास्त विचार करू शकता, तुम्ही मंथन करू शकता. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही एकदम रिॲक्ट झालात तर मग ते कदाचित नीट विचार करून केलेलं रिॲक्शन नसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तिच्यातली जी गहनता आहे आणि डेप्थ आहे ते खरंच घेण्यासारखी आहे. हा ऍक्च्युअली लक्ष्मीचा विचार मलाही जपायला आवडेल. है ना? त्वरित रिॲक्ट करणं ना ते खूप आहे माझ्यामध्ये. हो, नाही, आणि रिॲक्शनच्या नंतर आपण विचार करतो, करेक्ट. तर मग आधी विचार करून मग रिॲक्ट करावं. क्या बात, वा वा. म्हणून मी आवर्जून बघणार आहे 25 एप्रिलला देव माणूस. पण मी मगाशीच म्हणाले की एक इमोशनल राईड वाटली हा ट्रेलर मध्ये. म्हणजे आय कांट इमॅजिन की चित्रपटामध्ये अजून किती काय काय इन्व्हॉल्व्ह असेल. मला सांगा, एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून तुमच्यासाठी इमोशनल मुवमेंट किंवा तो सीन कोणता होता देव माणूस मधला? एक सीन होता, त्याच्याबद्दल मी चर्चा केली तर मला कथानक सांगावं लागेल. पण त्याच्यामध्ये महेश मला खूप, म्हणजे केशव लक्ष्मीला खूप मोठं त्याचं जे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो समजावून सांगत असतो. आणि त्यावेळेला मला फक्त रिॲक्ट करायचं होतं, मला वाक्य अशी नव्हती. आणि तो मला असं वाटतं की तो एक इमोशनली खूप कनेक्ट झालेला सीन आहे. कारण त्याच्यामध्ये असं म्हणजे की आपण आपल्या पतीला आपल्याला हे पण करायचं आहे, पाठिंबा पण द्यायचा आहे, पण ॲट द सेम टाईम आपली जी मूल्य आहेत त्याच्या विरोधात जात आहेत कुठेतरी. तर हे जे द्वंद्व आहे ते मला वाटतं की खूप, मला तो खूप भावला सीन. वा, मस्त. आणि ट्रेलरमध्ये दिसतंय की वारी दिसते. तुम्ही इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच उल्लेख केला की आधीपासून तुम्ही घराघरामध्ये हे पाहिलंय. लक्ष्मी स्पिरिच्युअल सुद्धा तितकीच आहे. मॅम, मला सांगा, या सगळ्या तुम्ही जे पर्सनल आयुष्यामध्ये एक्सपिरियन्स केलंय आधी त्याचा आणि आता लक्ष्मी साकारतानाचा किती तुम्हाला फायदा झाला या सगळ्याचा? खूप फायदा झाला. कारण एक ती संस्कृतीच आहे ना, एक वेगळ्या पद्धतीचीच माणसं आहेत की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर हे तुम्ही जर तुमच्या आयुष्यात हे असंच जगलात तर तुम्ही, म्हणजे काहीही तुमच्या समोर आलं तरी तुम्ही किती सहजतेने ते ॲक्सेप्ट करू शकता. कारण सगळं देवावरच अवलंबून आहे, त्यांनीच केलेलं आहे, त्यांनीच दिलेलं आहे. त्यामुळे ती एक वेगळी स्पिरिच्युअलिटी आहे लक्ष्मीमध्ये. आणि माझ्या बालपणाची आठवण करून दिली लक्ष्मीनी इनफॅक्ट मला. पण तुम्ही बिलीव्ह करता स्पिरिच्युअलिटीवर? तुमची बाजू स्ट्रॉंग आहे? ॲब्सोल्युटली. आणि म्हणजे मी असं म्हणेन की मी आध्यात्मिक आहे, पण मी धार्मिक रिच्युअलिस्टिक नाही. कारण मला असं वाटतं की आपल्यातच राम आणि आपल्यातच रावण आहे. त्यामुळे तो आपल्यातला राम आहे, त्याला वर आणायचा आहे, रावणाला खाली करायचं आहे. हेच आपला मार्ग आहे खरं म्हणजे जीवनाचं. तर ते चालूच असतं ना, आपल्यातलंच द्वंद्व ते चालू ठेवायचं असतं. आणि इतरांना, म्हणून मी फार जजमेंटल नसते लोकांबद्दल. कारण मला असं, म्हणजे कबीरजींनी लिहिलं आहे की बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो दिन खोजा आपना, मुझसे बुरा न कोई. ते तसंच आहे की कोणी असं आहे का माणूस नाही आहे जो परफेक्ट आहे किंवा जो इतरांना बोटं दाखवू शकेल. कारण इतकी बोटं आपल्याकडेच आपण दाखवत असतो. तर त्याचं भान ठेवलं पाहिजे. क्या बात. आशुतोष सरांनी पाहिलाय का ट्रेलर? काय कॉम्प्लिमेंट दिली? ट्रेलर खूपच, म्हणजे त्यांनी तर, म्हणजे मी कथा पण त्यांना सांगितली होती आणि त्यांना खूपच, म्हणजे कुठेतरी एक असं वाटलं की काय जबरदस्त म्हणजे एक चित्रपट होणार आहे. आणि त्यामुळे ते अगदी आवर्जून सगळंच माझं काम शेअर करतात असं नाही, पण ट्रेलर, गाणं पांडुरंग त्यांना खूप आवडलं ते गाणं. तर त्यांनी ते लगेच उत्स्फूर्तपणे शेअर केलं. सो आहे, त्यांना खूप उत्सुकता आहे मला पाहायची. क्या बात. तयार झालाय चित्रपट. 25 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. मी टीजर जेव्हा फर्स्ट लुक आलं ना तेव्हापासून ते ट्रेलर कधी येतोय, काय असेल ही एक्साइटमेंट होती. आता चित्रपट कधी येतोय असं झालंय. मॅम, काय सगळ्या लाडक्या मराठी प्रेक्षकांना सांगाल? मी खरंच विनम्रतेने प्रार्थना करते की तुम्ही सगळ्यांनी 25 एप्रिलला देवमाणूस चित्रपटगृहात जाऊन नक्की बघावा आणि तुम्हाला खूप चांगला चित्रपट बघण्याची, म्हणजे एक काय म्हणतात, आनंद मिळेल ह्याची खात्री आम्ही पूर्ण टीम देतो. येस मॅम, थँक्यू सो मच. इतक्या छान गप्पा मारल्या आणि सातत्याने मराठी चित्रपट करत राहा. खूप गप्पा मारायला आवडतील तुमच्याशी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.